तर राम राम मित्रांनो, मी तुमचा लाडका ईश्वर. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आम्ही कुठे गेलो माहिती का, मडीला. काय सकाळ सकाळी लवकर उठलो, आपल्या मारुती राज पाया पडला आणि कुठं निघालो माहिती का, आपल्या मडीच्या दिशेने. तर मग मित्रांनो, आम्ही सकाळी किती वाजता निघालो माहिती का, सकाळच्या ना आम्ही किती 5:11 आम्ही घरून निघालो. तर मग काय आवडलं ना, आपलं कृष्ण बोल पण घेतलं आणि कुठं निघालो माहिती का, आपल्या मडीच्या दिशेने. तर पुढे ना आपल्याला आहे ना मस्तपैकी कोण भेटलं माहिती का, आपले लाडके राहुल सर. तर मग काय आपले राहुल सर होते. त्यानंतर कोण माहिती का, आपले ओम भाऊ मस्तपैकी सकाळ सकाळी आपला राम घातला. त्यानंतर आपलं कोण माहिती का, सतीश सिनेमॅटिक. मग काय आम्ही 6 जण ना कुठं जाण्यासाठी निघालो माहिती का, मडीला. मग काय थोडं पुढे आल्यावर लक्षात आलं का आपल्या गाडीत पेट्रोल नाही. तर बापूला म्हणलं तुम्ही काय आता मस्तपैकी गाडीत पेट्रोल लावून घ्या. मग काय आम्ही कुठं पोहोचलो माहिती का, पेट्रोल पंपावर. तर मग काय ना आपल्या राहुल सरांनी पण काय केलं माहिती का, गाडीमध्ये पेट्रोल लावून घेतलं. आणि मग काय बापू तर काय डायरेक्ट माहिती का, टाकीच फुल केली. तुम्हाला तर माहिती बापू कधी पण पेट्रोल टाका गेले का टाकीच फुल करत राहते. मग काय थोडं पुढे आलो बघतो तर काय 30 गावामध्ये इतकी गर्दी, म्हणजे ही गर्दी कासाठी तुम्हाला माहिती असेल. हे सगळेजण ना कुठं जाण्यासाठी निघाले माहिती ना तुम्हाला, मडीला. तर मी तर नाव आल्या गर्दीमधून बाहेर निघाल कमीत कमी ना 15-20 मिनिटं लागली होती. आता मडीला पोहोचलो. मग काय तिथं पोहोचले पहिले आपलं काम काय होतं, गाडी पार्किंगचं. मग काय बाबू तिथं गाडी पार्किंग करून दिली आणि मग आम्ही सगळे कुठं निघालो माहिती का, मंदिराकडे जाण्यासाठी. आपले कृष्णा भाऊ आम्ही मस्तपैकी लाईनीत बिनीत लागलो. तर तुम्ही बघू शकता इथं किती गर्दी आहे. आणि मग काय 10-15 मिनिटांतर आम्ही कुठे पोहोचलो माहिती का, मंदिरामध्ये पण ना लाईनी लागल्यात दर्शनासाठी. मग काय थोड्या 10-15 मिनिटांतर आमची पण मस्तपैकी दर्शन व्यवस्थित झाले. तर अशा प्रकारे आमचं इथं दर्शन तर कम्प्लीट झालं होतं. तर बाबू बोला म्हणलं आता आपल्याला वरती जायचं म्हणलं काही ठिकाणी पै पण जावं लागतं. बाबू बोला म्हणलं आपण काहीतरी खाऊन घेऊ. मग काय एका ठिकाणी आलो. मग काय आम्ही जेवण खावणं केले आणि कुठे निघालो माहिती का, आपल्या मच्छिंद्रनाथांच्या समाधीकडे जाण्यासाठी. तिथं वरती चढल्यानंतर मित्रांनो काय विषय माहिती, इथं खूप गर्दी होती. तर मग काय आम्ही ना गाडी बिड्या मस्तपैकी इथंच पार्क करून द्यायला अलीकडं. तर मग काय तिथं पुढे आम्ही ना पै निघणार होतो. इथं ज्या पायऱ्या होत्या ना, तिथं पायऱ्याच्या अलीकडे इथे एक महादेवाचं मंदिर होतं. मग काय आम्ही सगळ्यांनी तिथं मस्तपैकी ना दर्शन केलं आणि मग काय पायऱ्याने आम्ही कुठे निघालो माहिती का, मच्छिंद्रनाथांच्या समाधीकडे. तर मित्रांनो आम्ही ना या पायऱ्या सगळ्या मोडल्या आहेत. तर मित्रांनो या पायऱ्या जर कोणाला माहिती असेल ना, तर कोणी कधी मडीला गेलं असेल तर जाताना या पायऱ्या लागत्या. तर या पायऱ्या किती आहे कमेंट करून सांगायला विसरायचं नाही मित्रांनो. तर मग काय वरती गेल्यानंतर ना धोंडाई देवीची आम्ही ना पाया पडलो आणि मग काय थोड्या वेळात कुठं पोहोचलो माहिती का, मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीपाशी. तर मग काय इथं पोहोचले आम्ही मग दर्शन केले आणि मग काय कुठं निघालं माहिती का, आता आपल्याला जायचं होतं. तर आता आपल्याला जायचं होतं कुठं माहिती ना, शनी शिंगणापूर येते. तर मग काय माहिती का, त्याचा आहे ना सेपरेट ब्लॉग तयार करणार आहे. का बरं माहिती का मित्रांनो, तर हाच ब्लॉग आहे ना 4 मिनिटात होतोय. तर एवढा ब्लॉग कोणी बघत नाही. तर तो पार्ट 2चा ब्लॉग राहील, हा पार्ट 1 आहे. तर मित्रांनो आपला ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरायचं नाही. आणि चला तर मित्रांनो भेटूया पार्ट 2 मध्ये. आजच्या पार्ट 1 मध्ये एवढंच. चला तर मित्रांनो, बाय बाय.